नमस्कार, मी प्रतिभा गायकवाड न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। मात्र न्यायालयाने बंदला नकार दिल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात मूक निदर्शने करण्यात येत आहेत। बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज खोपोली शहरात महाविकास आघाडी यांच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले आहे। बदलापूर येथील घटनेचा काळ्या फिती बांधत निषेध नोंदवण्यात आला आहे। खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले आहे। बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। मात्र महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने मागे घेत ठिकठिकाणी महाविकास आघाडीने आंदोलन केली। याचाच फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसला आहे। एकूणच बघितलं तर आंदोलनामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात आणला नसल्याने भाजीपाल्याची आवक देखील घटल्याचे यावेळी दिसून आलं। राजकारणांनी बंद पुकारून त्या समस्येचा तोडगा निघत नसतो। बंद न करता अशा आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून बंद करण्याची गरजच येणार नाही। सामान्य नागरिकांना देखील याचा फटका बसणार नाही। त्यामुळे सरकारने घटनेची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी असे मत नागरिक व्यक्त करत आहेत। नाही, खोपोली पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं कारण असं आहे की खोपोली पोलीस स्टेशन किंवा ज्या महाराष्ट्रातले जे पोलीस आहेत ते आमचे जे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस आहेत, हे सुद्धा एक मुलीचे बाप आहेत, हे सुद्धा नागरिक आहेत, यांची पण मुलं बाळ आहेत। आणि या जर हे कर्तव्यदक्ष सगळे लोक आहेत, खलनिग्रह यांचं ब्रीद वाक्य आहे। यांना निवेदन देण्याचा मला उद्देश होता की यांना जर सरकारने खुला हात दिला तर नक्कीच या घटना 100% थांबतील। पण ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे याचा पूर्ण शहानिशा होत नाही आणि आरोपांपर्यंत पोहोचले प्रकरणं दाबली जातात। म्हणजे जर यांची सुद्धा मुळात जर इच्छा चांगली असेल आणि यांनी जर केलं किंवा एखादं प्रकरण जर त्यांनी हाताळलं तर 100% याला न्याय मिळू शकतो। पण तसं आता होत नाही। पुढारी लोक वेगळं करतात। जसे आत्ता आमचे युवा नेते शिवसेनेचे म्हणतात की हे सरकार असंवैधानिक आहे, तर हे सरकार असंवैधानिक तर आहेच, पण हे सरकार असंवेदनशील आहे। कारण यांच्या संवेदना मेलेल्या आहेत की आत्ता धडधडीत राजरोजपणे एक दिवसाआड किंवा दिवसाला 2-2 अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, ज्या छत्रपती शिवाजींच्या राज्यात अशा आरोप्यांना चौरंग केला जायचा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जायची, त्यामुळे अशा घटना घडत नव्हत्या। पण आज अशा बलात्कारांच्या पाठीशी सरकार आणि एखादा पक्ष ठामपणे उभा राहतो, त्यांना पक्षाचं तिकीट देतो, त्यांना निवडून आणा म्हणून सांगतो। त्यामुळे या अशा प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढलेली आहे आणि या राजरोज घटना वाढत आहेत। या सरकारने त्वरित जर केलं नाही तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवेल आणि जनताच निर्णय घेईल काय घ्यायचा आहे तो। तुळजापूर महामार्गावर असलेले हदगाव तालुक्यातील अंबाळ फाटा हे अपघाताचे ठिकाण बनले असून मागील एका महिन्यापासून सलग 16 अपघात घडले असून त्यामुळे आता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर महामार्गावर अंबाळ फाटा येथे परिसरातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। हा रास्ता रोको आंदोलनामध्ये अंबाडा फाटा येथे उड्डाणपूल तयार करा अशी मागणी घेऊन शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले।